जी चांगली राहिली या संघाची आणि पहिला विजय प्रस्थापित केला. तर बघा या ठिकाणी आई गावदेवी चषक भंडारले यांच्या माध्यमातून आपण ही 2 दिवसाची स्पर्धा बंधनं पाहतो. खरोखरच पहिला सामना अगदी रफ अँड टफ सामना आपण पाहिला. ज्या पद्धतीने या मैदानावर 79 धावांचं टार्गेट चेस केलं मोकाशीपाडा संघाने आणि दुसरा मॅच लगेचच या स्पर्धेच्या माध्यमातून सुरू होतोय. जे जे प्रेक्षक फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेत त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि घेऊन चलतो बंधू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेचा दुसरा सामना सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. नाणेफेक हारल्यानंतर वडवली या संघाचे ॲज द ओपनरच्या भूमिकेत 2 फलंदाज आपण पाहतो. भूषण आणि प्रसाद ही सलामीची जोडी. नक्कीच पहिला सामना झाला तसाच सामना हो आणि आमच्या प्रेक्षकांचं मनोरंजन हो या ठिकाणी अशीच आशा बाळगूया आपण. या ठिकाणी गेम ऑन पॉवर प्लेमध्ये आलाय गोलंदाज सिनियर ओमकार पाटील आपण पाहतो. पहिला चेंडू अगदी दिशा देत असताना आपण पाहिला. बघा जरा थोडी दुखापत त्या ठिकाणी फलंदाजाला वाटतोय परंतु सिंगलने मात्र स्वतःचं अकाउंट ओपन करताना आपण पाहतो. ॲज द ओपनरच्या भूमिकेत गेलेला सलामीवर भूषण एकेरी धावेने या ठिकाणी धावांचा सिलसिला वडवली या संघाचा या ठिकाणी चालू झाला आहे. पहिल्याच चेंडूवर सिंगल धाव आणि धावफलकाचा विचार करायचा झाला तर एक असा धावफलक आपण पाहतो. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर दुसरा चेंडू ओमकारचा फुल टॉस आमंत्रण दिलं होतं. फुल टॉस चेंडूला इथे थारा नाही. चेंडू सीमापार बिग हिट षटकार. संघ गोलंदाजीसाठी जाणला जातो आणि त्यांच्याच गोलंदाजाने मात्र या ठिकाणी चूक केले. कारण फुलटॉस चेंडू खेळणं कुठल्या फलंदाजाला आवडणार नाही आणि तोच मात्र फुलटॉस चेंडू आपण पाहिला आणि सरळ स्टँडमध्ये जाऊन चेंडू पडला. 6ने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतो 7 आकड्यावर. हा चेंडू चांगला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला. क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येईल का वडवली संघाचे. दोन्ही फलंदाज एकाच एंडला होते. संधी होती परंतु संधी सत्ता आली नाही या ठिकाणी टीम कौसाला आणि या दरम्यान घेतल्या गेल्यात पुन्हा एकदा 2 धावा. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सुद्धा आता आपण खराब पाहिलं. आता फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा पुरेपूर फायदा आणि चेंडू या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीला सीमापार षटकार. तर बघा मोकाशीपाडा संघाचा खेळ पाहिला आहे. आत्ता मात्र आउटसाइड ऑफ स्टंप. पंच श्रीनाथ पाटील लगेच आमच्याकडे वळलं. चेंडू असेल अवांतर. ज्या पद्धतीने मोकाशीपाडा संघाची फलंदाजी वडवली हे संघाच्या फलंदाजांना पाहिले आणि त्यांनी लगेच हेरलं की या खेळपट्टीवर धावा होतात. आत्ता मात्र सुरेख चेंडू. फलंदाजाचा अंदाज थोडासा चुकला या ठिकाणी. बघा
आशाभूत नजरेने पाहत होता फलंदाज श्रीनाथ पाटील यांच्याकडे, परंतु श्रीनाथ पाटील अगदी काटेकोर निर्णय देतील यातील मात्र शंका नाही. लोअर फुलटॉस चेंडू अगदी समोरच्या दिशेने खेळून काढला, लॉंग आणला, चेंडूची पकड आपण पाहतो त्या ठिकाणी आणि फक्त सिंगल. पहिले षटक बंधून या ठिकाणी संपन्न होत असताना आपण पाहतो आणि पहिल्या षटकाची सांगता. मी या ठिकाणी आवर्जून सांगेन ज्या पद्धतीने दुसरे षटक आपण पॉवर प्लेचं P2 मध्ये गोलंदाज निलेश भुईर आलाय P2 मध्ये. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज. ज्या पद्धतीने आपण व्यावसायिक संघातून सुद्धा निलेशला आपण पाहतो. निलेश भुईर बंधूंनो आलाय दुसऱ्या षटकात. कमबॅक करावे लागेल. ज्या पद्धतीने ओमकारचं पहिलं षटक आपण पाहिलं 17 धावांचं आणि कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं असेल या ठिकाणी कौसा टीमला, परंतु पहिला चेंडू मात्र अवांतर फेकला गेला निलेशच्या माध्यमातून. एकेरी धावेने मात्र धावफलक पुढे जात असताना आपण पाहतो धावफलकी धावा 18. कमबॅक करावे लागेल. ज्या पद्धतीने महागडी गोलंदाजी पहिल्या षटकात आपण पाहिले, कारण पहिल्या सामन्यात आपण खूप मोठी धावसंख्या पाहिली होती. आता मात्र कमबॅक आपण पाहतो त्या ठिकाणी निलेशचं. पहिला चेंडू अवांतर जरूर फेकला निलेशने, परंतु हा चेंडू मात्र आलाय डॉट. निलेशला मी नक्कीच एकच सांगेन की आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी झाली तर कमबॅक करण्याची ताकद तुझ्यात आहे आणि तीच मात्र पहिला चेंडू खराब फेकल्यानंतर दुसरा चेंडू डॉट फेकत असताना या ठिकाणी आपण पाहिलं निलेशला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला, असफल ठरतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा हा डॉट बॉल. निलेशचं मी कौतुक केलं होतं की निलेश नक्कीच आपल्याला मोठमोठ्या व्यावसायिक संघातून सुद्धा निलेश आपल्याला पाहायला मिळतो आणि आत्ताच मात्र ग्रामीण प्रीमियर लीग झाली. कृषी 11 संघातून 2-1-1 या संघातून खेळताना आपण चूक या ठिकाणी केली. करेल तर निलेश काय करेल या ठिकाणी, आणि पंच इशारा करताना हा 22चा चौकार, चेंडू सीमा पार. तर बघा यष्टी रक्षक बीट झाला, फाईन लेग सुद्धा बीट झाला, थर्डमॅन सुद्धा बीट झाला आणि चेंडू मात्र या ठिकाणी टॉपला धडक देत असताना आपण चौकार पाहिला. गोलंदाजी मात्र सुरेख करतो. ज्या पद्धतीने पहिला चेंडू अवांतर फेकल्यानंतर काय सुरेख गोलंदाजी करत असताना आपण पाहतो, परंतु क्षेत्ररक्षकाच्या चुकामुळं आपण या 5 धावा पाहिल्या. स्लो वन होता, गती पूर्णपणे काढून घेतली, फलंदाजाचा अंदाज चुकला आणि पहिला धक्का टीम ओढवली याला, फलंदाज बाद. क्रिश 2-1-1 या संघाने रवी म्हात्रे यांचा संघ आपण पाहिला आणि त्या संघाने ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये 3रा क्रमांक पटकावला. त्याच संघाचा सदस्य होता. खूप चांगली कामगिरी राहिली होती, पण शेवटच्या
मला वाटतं सेमीफायनलमध्ये त्या संघाला हार पत्करावा लागली आणि तिथूनच रवी म्हात्रे यांचा संघ बाद झाला होता. परंतु बाद झाला तरी तिसऱ्या क्रमांकावर मात्र नक्कीच नाव कोरलं गेलं ते क्रिश 11 संघाने. तोच निलेश मात्र आत्ता जर मला वाटतं क्षेत्ररक्षण चूक झाली नसती तर सुरेख षटकार आतापर्यंत निलेशचा आपण पाहतो लोअर फुलटॉस चेंडू अगदी लॉंग आपला क्षेत्ररक्षक सेटल आहे त्या ठिकाणी आणि चेंडू बघा गेल्यानंतर लॉंगाच्या क्षेत्ररक्षकाच्या डायरेक्ट हातात म्हणजे फक्त सिंगलने धावफलक पुढे जात असताना बंधूंनो आपण पाहतो 23 आकड्यावर. ज्या पद्धतीने पहिल्या षटकात आपण पाहिल्या होत्या धावा 17 धावा आणि त्या धावांना मात्र लगाम घालत असताना हा कौसा संघाचा गोलंदाज आपण पाहतो निलेश भोईरला. आता मात्र मोठा फटका शॉर्ट पिच चेंडू आणि शॉर्ट पिच चेंडूचा पुरेपूर फायदा उचलत असताना चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमापार विकेट षटकार. आलेला षटकार आपण पाहिला ज्या पद्धतीने निलेशने 5 बॉल चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं. शेवटचा चेंडू जर चांगला हाताळला असता तर गोलंदाज पृथ्थकरण मात्र चांगलं राहिलं असतं. कारण अवंतरच्या 5 धावा पकडल्या तर मात्र या षटकात धावा निलेशने खर्च केल्या फक्त 12. तिसरी षटक गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी P1 P2 संपल्यानंतर तिसऱ्या षटकाची जबाबदारी आपण पाहतो कौसा संघाच्या माध्यमातून कल्पेश गोवारीला पाचारण केलं गेलं आहे. 2 षटकांच्या संगतीनंतर आपण धावफलक बंधूंनो पाहतो या ठिकाणी टीम वडवली याचा 14:50च्या सरासरीने मला वाटतं 29 धावा धावफलकावर झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने सलामीवीर भूषण मात्र बाद झाल्यानंतर नेट नंबर 3ऱ्या क्रमांकावर गेला आहे. स्वतः संघनायक श्रीनाथ पाटील लोअर फुलटॉस चेंडू अगदी सॉफ्ट हँडने खेळून काढला त्या ठिकाणी समोरच्या दिशेने थोडी फंबल आपण पाहिली. फंबल झाल्यानंतर नक्कीच मला वाटतं फलंदाज त्याचा फायदा उचल येतील कारण सिंगल धाव होती तिथं लगेच डबलने कन्वर्ट केली गेली आणि आलेल्या 2 धावा मात्र चांगल्या पद्धतीने आपण पाहतो. संघाचा नायक स्ट्राईक एंडला आपण पाहतो. संघ नायक कसा असावा त्याचा मात्र परिचय द्यावा लागेल कारण या खेळपट्टीवर श्रीनाथ पाटील धावा होतात. शॉर्ट पिच चेंडू आपण पाहिला अगदी शॉर्ट पिच चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित उसली पाहिली आणि ती उसली मात्र न समजता सरळ यष्ट्यांच्या मागे चेंडू गेलाय आणि आलेला हा डॉट बॉल. डॉट पर्सेंटेज या ठिकाणी कल्पेश सुद्धा एक चांगला गोलंदाज या कौसा संघाचा. दोन क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण बघा किती चप्पल क्षेत्ररक्षण. ही तर कल्याण ग्रामीणची ओळख आहे. जगदीश पाटील यांनी मागाशीच म्हटलं होतं या दरम्यान मात्र भंडारली गावचे समाजसेवक भरतशेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. विनंती असेल यावं आपण व्यासपीठावर. भरतशेठ आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ही खासियत आहे कल्पेशची. आत्ता पद्धती चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतो कल्पेश गोवारीला. 2 षटकं संपल्यानंतर तिसरी षटकाची जिम्मेदारी मात्र व्यवस्थितपणे अगदी पेलवली गेली कल्पेशच्या माध्यमातून. या षटकाचा विचार करायचा झाला तर 4 चेंडूंचा फटका फसलाय त्या ठिकाणी का काय नाही. चेंडू सीमा पार मिड विकेटच्या डोक्यावरून धावा 4 सॉरी धावा 6 षटकार. थँक्यू डीजे. तर बघा मस्व असावं हा षटकार होता. माझ्याकडून चुकीनं या ठिकाणी चौकार म्हटलं गेलं. माफी मागतो मी या ठिकाणी. पुन्हा एकदा कल्पेश श्रीनाथ पाटील बॅक टू बॅक दुसरा धमाका. परंतु क्षेत्ररक्षक प्रयत्न करीत होता त्याच्या आवाकाच्या बाहेर. पंचांचा इशारा चेंडू सीमापार बिगिट षटकार.
आपलं मनपूर्वक स्वागत. या दरम्यान मात्र आपण पाहतो ड्रिंक्स बॅक मैदानाच्या आतमध्ये 3 षटक बंधूंना संपन्न झालं. ज्या पद्धतीने पहिले 4-5 चेंडू एक औसा संघाचे गोलंदाज चांगल्या पद्धतीने हाताळतात. या अगोदरच्या षटकात आपण पाहिला निलेशच्या शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार आणि कल्पेश गोवारीचे तिसरे षटक. बॅक टू बॅक 5व्या आणि 6व्या चेंडूवर आलेले 2 षटकार आणि धावसंख्या मात्र वेगाने पुढे जात असताना आपण पाहिले 3 षटकांच्या संख्येनंतर 45 धावा धावफलकावर. डीजे सेट या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विनंती असेल यावं आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावं. तीन षटकं आपण पाहिले. 3 षटकात धावा धावफलकावर आपण पाहतो वडवली या संघाच्या 45 धावा. दुसऱ्या स्पेलमध्ये आला गोलंदाज निलेश भोईर. अप ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. दुसरी धाव अगदी चप्पलतेने पूर्ण करत असताना 2 फलंदाज. गुड रनिंग बिटवीन द विकेटचं प्रात्यक्षिक दाखवलं आणि खरोखर डगआउटमधून सुद्धा टाळ्या झाल्यात त्यांच्या रनिंगसाठी. ज्या पद्धतीने संघाचा संघनायक आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडला श्रीनाथला, स्ट्राईक एंडला आपण पाहतो या ठिकाणी फलंदाज भूषणला ॲज द ओपनरच्या भूमिकेत. तिसरे षटक दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाज निलेश भोईर. अप ड्राईव्हचा अगदी मनगटी फटका. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू सीमा पार चौकार. आता फटका पासलाय स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी, परंतु खूप कठीण आव्हान होतं त्या ठिकाणी. आणि या दरम्यान मात्र पुन्हा एकदा या 2 धावा आपण पाहतो. ज्या पद्धतीने अगदी स्ट्राईक एंडला फलंदाज अगदी डेंजर एंडला धावत होता. थोडीशी दुखापत झाली की काय असं वाटत होतं, परंतु स्वतःला सावरत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेटचं प्रात्यक्षिक दाखवताना घेतल्या 2 धावा. दोन्ही धावफलक नक्कीच बंधून पुढे जात असताना आता मात्र चांगली मजल मारताना दिसतो. नाणेफेक हारल्यानंतर वडवली ये संघ आणि फक्त 1 गडी बाद झालाय. मी सकाळपासून म्हणतो की या खेळपट्टीवर धावा होतात. फलंदाजाने उभं राहणं गरजेचं आहे या खेळपट्टीवर. सुरेख फटका. अगदी क्लासिकल ड्राईव्ह ज्याला म्हटलं जातं तो मात्र आउटफील्ड थोडीशी खराब आपण पाहतो त्या ठिकाणी. चेंडू अगदी जागेवर डब झाला. मला असं वाटलं होतं क्षणार्धात की चौकार जातो की काय, पण चेंडू अगदी थांबला तिथं. आणि या दरम्यान मात्र पुन्हा एकदा 2 धावा आपण पाहतो या ठिकाणी. थेंबे थेंबे तले साचे अशा पद्धतीने धावफलक सिंगल डबलने पुढे नेण्याचा प्रयत्न 2 फलंदाज करतात. नो स्ट्राईकला आपण संघनायक श्रीनाथ पाटीलला पाहतो. स्ट्राईक एंडला एज द ओपनरच्या भूमिकेत गेलेला भूषण. हा चेंडू या ठिकाणी सुरेख चेंडू आपण पाहतो. डॉट बॉल. डॉट बॉल गरजेचं आहे त्या ठिकाणी कवसा संघाला. ज्या पद्धतीने 4थं षटक आणि धावफलक मात्र चांगल्या पद्धतीने आपण पाहतो. वडवली ए संघाचा एकच फलंदाज बाद झाला आणि आता मात्र धावफलक चांगल्या पद्धतीने आपण पाहतो. निलेश या षटकातील काही चेंडू शिल्लक. डावखुरे आताचा फुल टॉस. ही चुकी केली निलेशने मी म्हणतो. अगदी ओरपीच चेंडू फेकायचा होता. चेंडू सीमा पार षटकार.
ठिकाणी चौथं षटक या ठिकाणी संपन्न झालं. बघा बंधूंनो, निलेश दुसऱ्या स्पेलमध्ये सुद्धा खराब गोलंदाजी केली. शेवटच्या चेंडूवर षटकार दुसऱ्या षटकात आला होता, तेव्हा सुद्धा षटकार पडला होता शेवटच्या चेंडूवर. चौथ्या षटकात निलेशने दुसरा स्पेल हाताळला, तेव्हा सुद्धा षटकार पडला आणि 6 धावफलक पुढे जात असताना तब्बल 4 षटकांच्या सांगतेनंतर 61 धावा धावफलकावर ज्युनियर ओमकार. या दरम्यान सुरेख चेंडू पाहतो आणि त्यांचं शुभागमन होतोय. भंडारली गावचे माजी सरपंच तथा सिने अभिनेते, आमचा जवळचा संबंध आहे बंधूंनो. भरपूर चर्चा रंगणार कैलास पाटील आल्यानंतर आणि त्या कैलास पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. विनंती असेल यावं आपण व्यासपीठावर. स्लोवर वन शेवटचं षटक गोलंदाज ओमकार. असे चेंडू तुम्हाला पाहायला मिळतात. ओमकारची ओळख आहे स्लोवर वन चेंडू फेकून फलंदाजांना बुचकाल्यात पाडण्याचं आणि तेच काम मात्र मैदानाच्या आतमध्ये. ओमकारचं एकच म्हणणं आहे, मी या ठिकाणी सांगेन की 4 षटकात झालंय ते झालंय, पण शेवटचं षटक माझ्याकडून चांगले टाकलं गेलं तर धावा काहीतरी सीमित राहतील आणि तोच प्रयत्न मात्र ओमकारचा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. मी मगाशीच म्हटलं होतं की खासियत आहे या गोलंदाजाचे स्लोवर वन फेकून. व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. दोन्ही बाजूने चेंडू फिरवण्याची ताकद या गोलंदाजाकडे आणि ती दाखवत असताना मात्र 2 सेट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतो आणि 2 सेट फलंदाजांना मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. आता या षटकाचा विचार करायचा झाला जगदीश पाटील, आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत, फक्त एकेरी स्वरूपाची धाव आणि 3 चेंडू डॉट फेकले गेलेत ओमकारच्या माध्यमातून आणि धाव आली ती सुद्धा लेग बायची. म्हणजे या स्पर्धेच्या माध्यमातून ओमकार मेडन षटक फेकेल का? फक्त सिंगल लेग बाय, ही सुद्धा लेग बाय. अजून सुद्धा संधी आहे गोलंदाजाला मेडन षटक फेकण्याची, कारण 2 धावा ज्या आल्यात तर या षटकात जगदीश पाटील ते अवांतर आहेत. शेवटचा चेंडू जर डॉट आला तर या स्पर्धेच्या माध्यमातून पहिलं मेडन षटक फेकण्याची मला वाटतं संधी असेल या ठिकाणी ओमकारला. हा चेंडू सुद्धा डॉट आणि पहिल्या या मेडन षटकाची नोंद केली जाते. कौसा संघाचा गोलंदाज ओमकार. बंधूनो, जरा गोलंदाजी आवडली असेल तर या गोलंदाजासाठी जगदीश पाटील टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. कुशल श्रीशा स्पोर्ट सापाडच्या विरोधात चेंज गेम वडवली बी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच यायचे. स्कोर झालाय तो एकूण आता 63 आणि 64 टू विन कौसा. 64 धावसंख्येचं लक्ष आहे. चला या आपण टॉस करू. चला काबा सुद्धा आलेत अधिक. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. टॉस करू आपण या 2 संघामध्ये. भंडारली गावचे माजी सरपंच कैलास शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. डोंबिवलीमध्ये सरसपणे खेळता कल्याण डोंबिवलीचा संघ आहे सापाड संघ. आज काय रणनीती असेल, सर्व खेळाडू असतील का? रणनीती काय नाही, आमचं नॅचरल गेम आहे ते खेळण्याचा प्रयत्न करू.
वडवली संघ आपल्या असोसिएशनमधला मोठा संघ आहे. तो सतत बाहेर खेळत असतो. त्यांचे मॅचेस वगैरे आम्ही बघत असतो. आता आम्हाला तर माहिती आहे कोण काय खेळतो, त्यानुसार आम्ही आमच्या पद्धतीने खेळणार आहे. एकंदरीत मित्रत्वाचे संबंध आहेत या टीम समवेत, काय म्हणाल? काय नाही, आम्ही आमच्या पद्धतीने नॅचरल पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करू आणि मित्र पद्धतीने आम्ही खेळत राहू. ओके, थँक्यू. सापाड संघ काबा टॉस गमावला, बॅटिंग करायची. बॅटिंग करत असताना या खेळपट्टीचा अंदाज घेतला. पहिल्याच सामन्यात 80 धावा झाल्या. किती धावा बनवाल आता? मी बघितलं की सकाळी पहिल्या राऊंडला देखील 80 रन झालेले आणि बॉल सिक्सरचे आहेत, त्यावेळेला ट्रॅव्हल होत आहेत त्या साईडला. हवेचा झोक देखील आहे आणि इथे जेवढ्या रन होतील तेवढ्या चांगल्याच आहेत आणि माझ्या सर्व टीमला सांगेन की चांगला परफॉर्मन्स द्या आणि जिंकण्याचा प्रयत्न करा. आज कल्याण डोंबिवलीचा संघ म्हटला की चेंज द गेम वडवली संघ मोठ्या मोठ्या स्पर्धा कव्हर करतोय. ठाणे असो, रायगड, भिवंडी सर्वीकडे सातत्याने खेळत असताना पहा मिळतोय. आज काय सिच्युएशन असेल, सर्व खेळाडू असतील का? हो, नक्कीच. संपूर्ण स्क्वॉड आहे आणि डे नाईट सतत खेळतच असतो आणि आपल्या असोसिएशनमध्ये खेळताना एक वेगळीच मजा असते. ओके, थँक्यू. युवती काबांनी स्टेटमेंट दिले. आपल्या दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा देऊया. सापाड संघ सुद्धा अगदी वेळेवरती आलाय. टॉस जिंकलाय सापाड संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय टीम चेंज द गेम वडवली संघाला. थँक्यू जगदीश पाटील. तर बघा, पहिल्या सत्रात आपण पाहिल्या वडवली संघाने फलंदाजी करताना निर्धारित 5 षटकात बनवल्या गेल्यात. 63 आणि 64 धावांचं विजयी लक्ष्य या ठिकाणी पार करावे लागेल सामना जिंकण्यासाठी कौसा संघाला. आणि दुसरं सत्र कसं असेल पुन्हा एकदा घेऊन चलतो माझा सहकारी समालोचक मित्र नारिवली गावचा एक बुलंद आवाज जगदीश पाटील यांच्याकडे. ओल टू जगदीश पाटील. उपस्थितांचं पुन्हा एकदा सर्वांचं या आई गावदेवी क्रिकेट संघ भंडारलीच्या स्पर्धेमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ग्रामस्थ मंडळ भंडारली व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण करूया सहर्ष स्वागत. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पहिल्या अंकामध्ये पाहिलं तर टीम वडवली ए संघाने प्रथम बॅटिंग करत असताना धावा कुठल्या 63 आणि 64 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे टीम कौसा संघाला. कौसा संघाचे खंबीर समर्थक आमचे भारतदादा गायकर हे सुद्धा उपस्थित आहेत. पोटीप्लचे खेळाडू, त्यांचं स्वागत. चला मॅचमध्ये जाऊया. दोन्ही संघ सज्ज झालात. कल्पेश गोवारे आणि ओमकार पाटील सिनियर ज्युनियर ओमकारी सलामीची जोडी पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येत आहे भूषण पाटील. गेम इज ऑन. पहिलाच बॉल. वा, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खोलवर टप्पा यॉर्कर आणि कसं बस ड्राईव्ह केलंय समोर खेळत असताना. कल्पेश गोवारे पाहतोय, अत्यंत आज चांगला बॅटर आहे टीमचा कौसा संघ. गतवर्षीपासून सर्वांना इम्प्रेस केला आहे संघाने. मोठे मोठे संघांना परास्त करण्याची क्षमता ठेवणारा संघ. दुसरीकडे गेले कित्येक वर्ष हा वडवली ए संघ संघर्ष करतो. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला. फोल्डर नाही आहे. आउटफील्ड पास, पहिला चौकार. ती कल्पेश गोवारी च्या बॅटमधून आज चौकार आलाय. फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन करत असताना श्रीनाथ पाटीलला पाहतोय आपण स्टँडच्या मागे. चार धाबा स्कोरबोर्डवरती लावल्यात. पहिल्या सामन्यात तब्बल 80 धाबा चेज झाल्या. त्यामुळे विचार कराय खेळपट्टी किती चांगली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने मिड ऑफला फिल्डर आहे. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता. प्रसाद पाटील होते.
एक धाव मिळत असताना चांगला बॅटर रंगेल या दोन्ही संघामध्ये. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. या लीगचे फाउंडर राजेंद्र दादा म्हात्रे कुट्टारी, त्याचबरोबर या लीगमध्ये काम करणारे चांगले चांगले व्यक्तिमत्व आपल्याला पहा मिळतात. सातत्याने परिपूर्ण कामगिरी करत असावं. फटका चांगला आहे, स्टॅन अँड डिलिव्हर, फुल टॉस क्लिअर केलाय, षटकार. टॉस ड्राईव्ह केलंय बॅकफुटला जाऊन, तोपर्यंत एकेरी धाव मिळाल्या. षटकारानंतर एक धाव थोडासा दिलासा मिळत असताना केपट्टीवरती खऱ्या अर्थाने आज गोलंदाजांची अग्निपरीक्षा असेल, जेथे त्यांना सामोरे जावं लागेल गोलंदाजी करत असताना, कारण बॅटरचा दबदबा या खेळपट्टीवरती राहील. त्यामुळे आता धाबा झाल्यात त्या 12 धावा स्कोरबोर्डवरती. ओ बॅकफुटला जाऊन कट केलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर थोडेसे पाठीमागे राहिले, मात्र तोपर्यंत कॅरी केलं जातंय. सुशांत आले आणि तोपर्यंत एकच धाव मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये जिथे संधी आली होती कॅच पकडण्याची, प्रयत्न चांगले होते, यश मिळालं नाही आहे आणि पहिल्या षटकात धाबा आल्या त्या बिनबाद 13. एक चौकार एक षटकार येत असताना पाहिलं, 3 सिंगल आल्या, एक डॉट बॉल आला. पहिला चेंडू डॉट होता. बनवाच्या त्या 64 धाबा. नेक्स्ट मॅच चेंज द गेम ओढवली, त्याच्या विरोधात सापाड संघ खेळताना पाहा मिळेल. त्यानंतर जीजी स्पोर्ट वाकणच्या विरोधात देसाई संघ. असा 8चा पोल आहे आज. कल्याण डोंबिवलीच्या नियमानुसार एका दिवसात तुम्हाला 8 टीम खेळायच्या असतात. भंडारली गावचे दशरथ पाटील यांचं आगमन झालंय, स्टेजवरती या. चला गोलंदाज पहा मिळतं. दुसरं षटक विराज मात्रेला बादोय. पॉवर प्लेचे दुसरं षटक आहे. फिल्डिंगमध्ये परिवर्तन करत असताना लॉंग ऑफला फिल्डर आहे. वाईडिश लॉंग ऑनला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पहिलाच बॉल वाईट अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय. त्यामुळे एक अबांतर धाव मिळाले. 14 विदाउट लॉस. टीम कौसा, कल्पेश आणि ओमकार सलामीचे बॅटर मैदानामध्ये खेळ करत असताना हो रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, वाईड बॉल, पंच वाईड चिकून करत असताना 15 धाबा स्कोरबोर्डवरती लावल्या. 64चं लक्ष आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल, खास करून गोलंदाजावरती तुम्हाला भरवसा ठेवावा लागेल, कारण चांगली गोलंदाजी करत. पुन्हा एकदा फटका चांगला, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने चेंडूला पाठवला स्वीपर कव्हरच्या दिशेला, दन दन करत 4 रन्स.
गोवारीच्या बॅटमधून. पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॉलर्स. डायरेक्ट हिट नाहीये. चांगला फिल्डिंग मिडॉनला प्रसाद पाटील होते. धाव रोखली गेले. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट आले होते खेळण्यासाठी, कारण त्यांना माहित आहे पॉवर प्ले आहे, त्यामुळे संधी आता मोठे पटके खेळण्याची. रिवाज हलकसा अपील पाहायला मिळालं. डाड बॉल आलाय. पंच अतिशय चांगली कामगिरी करत असताना 14 गावातील नामवंत पंच श्रीनाथ पाटील नागाव आणि प्रमोद पाटील भंडारली पंचांच्या भूमिकेमध्ये. फटका चांगला आहे. सुपर षटकार लॉंग ऑन क्लिअर करत असताना पुन्हा एकदा रिवाज झेल टिपण्याची संधी, मात्र छोटा मुलगा होता तिथे, त्याच्या हाताला ब्रश होऊन चेंडू पाठीमागे निघून गेला आणि धावा मिळतील 4. षटकारानंतर आलाय चौकार. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत. 1-2 मध्ये रूपांतर करायचं होतं, मात्र फ्लेक्झिबल क्रिकेटर आहेत, त्यामुळे 1-2 मध्ये रूपांतर करतेवेळी थोडासा विचार करावा लागतोय. 2 ओव्हरचा खेळ संपला गेलाय. पॉवर प्ले मध्ये अत्यंत चांगली बॅटिंग झाली आहे. विदाउट लॉस कौसा संघाने बनवल्या त्या धावा 15च्या सरासरीने 30 करायच्या होत्या. 64. चांगला बॉल स्क्वेअर लेगला घेऊन काढत असताना जिथे धावा 2 घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चला 2 धावा मिळाल्यात. दोन्ही धावसंख्येला आकार देत असताना पहा मिळतो आपल्याला. रिव्हर्स केल्यात. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. चेंडू चाललाय आता बाउंड्री लाईनच्या जवळ गेलाय, मात्र चौकार. 4 धावा. थँक्यू. वडवलीचे भूषण पाटील यांनी जर विकेट हॅट्रिक मिळवली तर बिंदास पाटील यांच्या वतीने 1000 रुपये.
चला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ओ चांगला बॉल, बॉलर्स बॅक टू ड्राईव्ह. चांगला ड्राईव्ह करत असताना स्वतः अडवला भूषणने. धाबा झाल्यात अद्यापर्यंत 35 जिंकण्यासाठी 64 करायचे आहेत. तिसरं षटक अद्याप प्लस पॉईंट आहे कौसा संघाचा एक की एकही विकेट घ्या नाही आहे, ही त्यांची जमेची बाजू आहे. पुन्हा एकदा उडवलाय, फिल्डर उपस्थित आहेत, वेगाने आल्यात. एक धाव कंप्लीट, सेकंडचा कॉल, रनआउटची संधी. थ्रो मात्र थोडासा स्क्वेअर आलाय, त्यामुळे येथे 2 धावा पूर्ण करत असताना 38 धाबा स्कोरबोर्डवरती झाल्यात. पार्टनरशिप बेल्ट होत असताना ओ स्वीप केलाय, फटका चांगला आहे. चेंडू चालला डीप फाईन लेगला, वेगाने निघून आउटफील्ड पास. पाहता पाहता आणखीन एक चौकार. गुड शॉट. वा, कल्पेश गोवारी चांगल्या प्रकारे बॅटिंग करत असताना अद्यापपर्यंत 5 चौकार 1 षटकार आलाय त्याच्या बॅटमधून. ॲज अ ओपनरची भूमिका पार पडत असताना ओमकारच्या जोडीला 7 या धावसंख्येवरती ओमकार सुद्धा खेळतोय. 1 षटकार आलाय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय समोर, फिल्डर उपस्थित आहेत. एकच सामेल, एकने धावसंख्या पुढे सरकली. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये धाबा झाल्यात त्या एकूण 43 धाबा. गरज होती ती 64 धावसंख्येची, म्हणजे अद्याप तुम्हाला 12 बॉलमध्ये 21 करायचे आहेत. 12 चेंडू 21 ची गरज आहे. चला पाणी घेऊन जा मैदानामध्ये. डीजे धाबा झाल्यात. 12 बॉल 21 ची गरज आहे आता. श्रीनाथ पाटील आलाय गोलंदाजीवरती. अद्याप एकही विकेट घेई नाहीये. सलामीची जोडी कल्पेश गोवारी आणि ओमकार खेळत असताना मैदानामध्ये. चांगली बॅटिंग झाली अद्यापपर्यंत या मॅच मध्ये. ओ फटका कॉपी बुक स्टाईलने चेंडूला पाठवला स्पीपर कव्हरच्या दिशेला. दुसरा डप्पा घेत असताना बॉल सीमा पार. रन्स मिळती 4. एक चौकार पाहायला मिळतोय. लागोपाठचा दुसरा आलाय 4.
10 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे. आता सामना अगदी आटोक्यात आलाय. 2 चौकार कल्पेश गोवारीच्या बॅटमधून. एकूण धावा कल्पेशच्या सुधारणा आता पहा मिळत आहे. चौकार षटकार आले त्याच्या बॅटमधून सातत्याने. कल्पेश गोवारी अद्यापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. हो फटका चांगला आहे रिवर्सच्या माध्यमातून. आणखीन एक 4 लागोपाठ चालला या. आणि आता 46 या धावसंख्येवरती खेळत असताना संघाची सांघिक धावसंख्या 55. 3 चेंडू 3 चौकार. अर्धशतक पाहायला मिळेल का? मगाशी पाहिला आपण विनोद एंदारकरला, ज्याने 49 धाबांची नाबाद इनिंग साकारली टीम मोकाशीपाड्याच्या खेळाडूने. आणि आता कल्पेश पुन्हा एकदा रिवर्सचा वापर. झेल टिपण्याची संधी होती. एकच जामेल. थँक्यू. जगदीश पाटील या दरम्यान भंडारली गावचे समाजसेवक प्रमोद गोवर्धन पाटील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. विनंती असेल यावं आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. स्कोर 56. 56. 8 चेंडू 8 ची गरज आहे या मॅच मध्ये. पाहतो या वडवली ए च्या विरोधात कौसा संघ. हो डिफेन्स क्रिकेट डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. चेंडू झाला मिस. तोपर्यंत एक धाव मिळाली. नेक्स्ट मॅच पाहता येईल चेंजगे मडवलीच्या विरोधात सापड संघ. आणि चेंजगे मडवली संघाचे कॅप्टन कुल, ज्यांनी बरीच वर्ष ह्या कॅप्टनची भूमिका साकारली, जागृती स्पोर्टचे ओनर विशाल पाटील यांचं आगमन झालं. मोस्ट वेलकम. स्वागत आहे आपलं या क्रिकेटच्या पतलावरती. हो पुन्हा एकदा रिवर्स वारंवार खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू आलाय डाट षटकाची होते सांगता. लागोपाठ 3 चौकार आले. त्यानंतर चेंडू 2 डाट आले. आणि आता धाबा झाल्यात एकूण 57. गरज आहे आता तुम्हाला 6 बॉल आणि 7 करायच्या टीम कौसाला. सहा बॉल 7 करायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला आता कोणत्या एका चांगल्या गोलंदाजाचा वापर करावा लागेल हेच पाहणं अपेक्षित राहील, उचित राहील. चांगली पार्टनरशिप बिल्ड केली आहे. कल्पेश गोवारीचा विचार केला तर एकूण धाबा त्याने बनवल्या आता 47 धाबा. सुशांत पाटील. तसेच या दरम्यान भंडारली गावचे समाजसेवक रूपचंद पाटील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. विनंती असेल आपणास आपण यावं व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. मध्ये 7. पहिलाच बॉल फुल टॉस. गॅपमध्ये ढकलला. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. नकार दिला जातोय. एक या धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं. 58 58 धाबा स्कोरबोर्डवरती होत असताना धाबा 6 ची गरज आहे. 5 मध्ये 6. कल्पेश गोवारी 47 धावसंख्येवरती खेळत असताना फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा अगदी परिवर्तन करतोय. कारण आता जरी या 6 धावा बडवायच्या असल्या तरी रोकायच्या कशा धाबा. विकेट करण्याचा प्रयत्न. रनआउटचा धोका काय केलाय. रनआउटची संधी होती. 102 मध्ये रूपांतर. आणि तेच कल्पेश बाद झाला असा. 2 धावा मिळाल्यात 49 या धावसंख्येवरती. पहिल्या 50 धाबा जलद गतीने बनवेल का आता पाहतो. अद्यापर्यंत जास्त चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. 8 चौकार ठोकलेत त्यांनी. 1 षटकार या खेळी दरम्यान. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. बॅटकडे का? यस बॅटकडे आहे.
50 कंप्लीट झाली आहे. जरा जोरदार टाळ्या बॅट उंचवायचे. पहिला खेळाडू या स्पर्धेमध्ये कल्पेश गोवारी मॅन फ्रॉम कौसा, त्याने 50 धावांचं इनिंग साकारले. अर्धशतक झळकावं या मैदानावरती. 3 चेंडू 3 ची गरज आहे. 3 बॉल 3 रन्स करायचे आहेत. बिग हिट करण्याचा प्रयत्न षटकाराने सामना संपवलाय. 6 धावा पाहायला मिळाल्या आणि अखेरकार कौसा संघ विजय ठरला. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम वडवली ए. थँक्यू DJ. तर बघा जगदीश पाटील नो डाऊट या सामन्याचा सामनावीर नक्कीच कल्पेश गोवारी असेल. तर बघा आपण सकाळी एक सामना पाहिला. तब्बल 79 धावा चेस केल्या गेल्या मोकोशी बडा संघाने आणि एक दैदिप्यमान विजयाची नोंद केली. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण दुसरा सामना पाहिला. कौसा टीमने 64 धावा चेस करून पुन्हा एकदा सामना जिंकला आणि लगेचच माझे सहकारी जगदीश पाटील यांनी सांगितलं की ज्या फलंदाजाने सलामीला येऊन तब्बल 50 पूर्ण केली असा